न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करत आता वाहतूक प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आला आहे। या अंतर्गत कालपासून तब्बल 50हून अधिक अवजड वाहनांना टो करून इतरत्र स्थलांतरित करण्याबरोबरच त्यांच्याकडून चलन वसुली करण्यात येत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिली आहे। चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था, अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते। याच पार्श्वभूमीवर सदर कारवाई करण्यात आली आहे। चाकण तळेगाव औद्योगिक परिसरात मोठ्या संख्येने उद्योग आणि कंपन्या असल्याने दररोज हजारो कामगारांची वाहतूक तसेच अवजड वाहनांची ये-जा या ठिकाणी सुरू असते। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे। ही समस्या सोडवण्यासाठी आता ही कारवाई सुरू करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने या संदर्भात स्थानिक पातळीवर आवाहन देखील करण्यात येत असल्याचं देशमुख यांनी नमूद केलंय। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।